आजच्या कार्यक्रमाची आपली थीम आहे स्पोर्ट्स. अहो म्हणजे खेळ ही आहे आजच्या कार्यक्रमाची थीम. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. सुनंदन जिलेलेंना थोडीशी गडबड आहे जायची. खरं तर उद्यापासनं ते बाहेर देशी असणार आहेत, तरी देखील ते वेळात वेळ काढून आपला कार्यक्रम बघायला आलेत. तर मी पुढचा कार्यक्रम आधी घेणारे आणि त्यांना सांगितलं की एवढा एक कार्यक्रम नक्की बघून जा. तर त्यासाठी आपल्याकडे आघाशे सर म्हणून येतात, मलखांब शिकवायला मुलांना येतात. आणि स्पेशल मूल काय करू शकतं हे तुम्ही आता बघूच शकाल, म्हणजे हे बघाच. आज आगाशे सर नाही येते आले, ते बाहेरगावी गेले असल्यामुळे, पण अप्रतिम असा परफॉर्मन्स त्यांनी मुलांकडनं बसवून घेतलेला आहे. आणि त्या सगळ्या कार्यक्रमासाठी एक गोष्ट आहे की आगाशे सर म्हणायचे की फटके दिल्याशिवाय मुलं शिकत नाहीत, कारण ते 65+ आहेत. त्यामुळे तेव्हाची जी काही पद्धत आहे तीच पद्धत त्यांची अजूनही चालू होती. तर ते म्हणले फटके दिल्याशिवाय मूल शिकत नाही. पण आजपर्यंत ते जवळजवळ 7-8 वर्ष आपल्याबरोबर काम करतात. आजपर्यंत त्यांनी इथल्या एकाही मुलाला हातही लावला नाही आणि अप्रतिम मुलांना शिकवलेले. मागच्या वर्षी आपल्या मुलांनी ऑन स्टेज मलखांबचा परफॉर्मन्स केला होता, पण यावेळेस सरच थोडे आजारी असल्यामुळे तेवढी प्रॅक्टिस नाही होऊ शकली. त्यामुळे आपण मलखांबचा कार्यक्रम आधी बघूयात आणि माझं बोलणं मी कट करते, कारण सुनंदन दादांनी ते बघावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद.
आधी मुलं त्या रिंगमधनं उडी मारायला घाबरत होती. आगाशे सरांनी सांगितलं की आपण त्याला आग लागणार आहोत बाजूनी, आणि मग जी काय मधनं उडी यायला लागली ती अप्रतिम व्हायला लागली. आणि आपली मुलं त्या रिंगला आग लावल्यावर सुद्धा उत्तम उडी मारतात. फक्त ऑडिटोरियममध्ये अलाउड नाही म्हणून आपण त्या रिंगला आग लावलेली नाही. प्रमुख उपस्थिती असलेल्या सौ सायली पोहरे कुलकर्णी, त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. त्यांचं औपचारिक शिक्षण बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्ट्समध्ये झालेलं आहे. सध्या डिजिटल मार्केटिंगमध्ये त्या काम करत आहेत. पण त्यांची महत्त्वाची ओळख म्हणजे दिव्यांगत्वामुळे असलेल्या अडचणींवर मात करत त्यांनी 2010मध्ये स्विमिंग शिकायला सुरुवात केली. स्टेट आणि नॅशनल पॅरालिम्पिक कॉम्पिटिशन्समध्ये अनेक मेडल्स त्यांनी मिळवली. आणि एवढंच नाही तर ओपन वॉटर स्विमिंगमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. त्यांना गव्हर्नर मिस्टर भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून MSK यशोकीर्ती पुरस्कार मिळालेला आहे. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्यक्रीडा पुरस्कारही मिळालेला आहे. त्यामुळे आत्ता आपण जी स्पोर्ट थीम घेतलेली आहे त्याचं एक समर्पक उदाहरण की काय काय करू शकतो माणूस, ह्याचं एक समर्पक उदाहरण आज आपल्या इथे आहे. तर मी किशोरीताईला विनंती करते की तिने भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. मी मेडलचा आकडा सांगू इच्छिते. 20 गोल्ड मेडल, बरोबर, 17 सिल्वर मेडल, ब्रॉन्झ सांगायची गरज नाही. पण हे दोनच ऐकल्यावरती मला असं झालं की आपण काहीच करत नाही आहोत. बास्केटमध्ये जे बुके आहेत ते नॅपकिनचे बुके आहेत आणि हे मुलं स्वतः तयार करतात. शाळेमध्ये म्हणजे शैक्षणिक विभागासोबतच वोकेशनल विंग चालते, जिथे मुलं विविध गोष्टी तयार करतात. पणत्या असतील, बुके असतील, काचेच्या बाटल्यांना डेकोरेशन करतात. तर त्याच आपण आज भेटवस्तू म्हणून मान्यवरांना देतोय. मी सायली मॅडमना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वात प्रथम मी ह्या मुलांचे अभिनंदन करत आहे. खूप छान परफॉर्मन्स दिलेला आहे त्यांनी. आणि तसंच मी मॅडमला मी सर्वात प्रथम धन्यवाद म्हणते की त्यांनी मला इथे येऊन संधी दिली बोलण्याची. धन्यवाद मॅडम. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी 2010पासून स्विमिंगला सुरुवात केली. मला पाण्याची आवड होती लहानपणापासून, पण स्विमिंग करता येईल की नाही या भीतीमुळे मी स्विमिंगचा विचारच केला नाही कधी की स्विमिंग करेल. पण 10वी नंतर काय करायचं सुट्टीत हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो. तर तेव्हा माझ्या बाबांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की हिला स्विमिंगला घाल. मग त्याच्यावर आमच्या घरच्यांशी बोलणं झालं. तेव्हा मग आईबाबा म्हणे ठीक आहे, मग स्विमिंगच्या प्रशिक्षणाला तिला घालूयात म्हणून. तर मग स्विमिंगचं प्रशिक्षण माझं 1 महिन्याचं होतं. त्याच्यात मी पाण्यात उतरली. पहिल्यांदाच उतरल्यामुळे मला खूप भीती वाटली की करू शकेल की नाही. मी पाण्यात तर उतरली आहे, पण पुढे काय. पण माझ्या आईबाबांनी आणि कोचनी जे प्रशिक्षक देणार होते त्यांनी मला आधार दिला आणि सांगितलं की नाही तू करू शकशील, आम्ही आहोत, कर. मग ते असं करता करता माझी प्रशिक्षण संपलं स्विमिंगचं. त्याच्यात स्पर्धा झाली. तिथे एक स्पर्धा झाली स्विमिंगची स्पर्धा. तिथे मी पाण्यात उतरली त्या स्पर्धेत. तेव्हा मला गोल्ड मेडल मिळालं पहिल्यांदाच. आम्हाला खूप आनंद झाला. मग आईबाबांनी ठरवलं की नाही हिचं आपण स्विमिंग कंटिन्यू करूयात. मग एकीकडे माझं शिक्षण, मग कशी सांगितल्याप्रमाणे माझं शिक्षण 11वीला मी
ड्रॉइंगची डिग्री घेतली. 12वीनंतर माझी ड्रॉइंगची डिग्री आहे, बॅचलर इन व्हिज्युअल आर्ट्स. ते घेता घेता एकीकडे स्विमिंग सुरू केलं मी. स्विमिंग करता करता माझ्या सरांनी सांगितलं, आता तुला स्टेटमध्ये उतरायचं आहे, स्टेट खेळायची आहे. म्हटलं सर, स्टेट कॉम्पिटिशन म्हणजे काय हेच माहिती नाही मुळात, आणि मला येईल का? तेव्हा पण मी घाबरली जराशी. पण सरांनी सांगितलं की नाही, येईल. तुझे इथे स्विमिंग करतेस तेच तुला दुसऱ्या पूलमध्ये करायचं आहे, बाकी काहीच नाही. मग म्हणलं ठीक आहे. माझी पहिली स्विमिंग स्पर्धा औरंगाबाद येथे झाली. तेव्हा आम्ही 2 प्रकारात भाग घेतला होता, एक फ्रीस्टाईल आणि बॅकस्ट्रोक. तेव्हा पण मला पहिलं मेडल मिळालं, गोल्ड मेडल मिळाले दोन्ही प्रकारात. खरं तर स्विमिंगमध्ये 4 प्रकार असतात, पण मी सुरुवातीला 2 प्रकारात शिकले. मग त्याच्यानंतर मला नॅशनलची निवड झाली माझी. नॅशनलला कोल्हापूरला गेले, तर कोल्हापूरला मला रौप्य पदक आपण म्हणतो ते मिळाले. मला आनंद झाला. मग तेव्हापासून मी ठरवलं की आपण स्विमिंग थांबवायचं नाही, पुढे जायचं. मग असं करता करता मी स्विमिंग पण आणि एकीकडे माझं शिक्षण पण पूर्ण केलं. आणि हे करताना माझी अशी अखंड 10 वर्ष गेली स्विमिंगमध्ये. आणि एकीकडे मी समुद्र पण 2 किलोमीटर पोहून आले. आणि माझ्या या यशात माझे आई बाबा तर आहेतच, पण दोन्ही आजी आजोबा आणि नातेवाईक, नंतर माझ्या कॉलेजच्या SMRK कॉलेज नाशिक येथील प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद आणि माझे स्विमिंगचे कोच घनश्याम कुवर सर. आणि हां, एक नाव राहिलं ते मी घेऊ इच्छिते, सक्षम संस्था. ती पूर्णपणे पाठीशी उभी होती, म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले. तसंच तुम्ही पण, म्हणजे हे आता मी बघितलं मुलांचं खूप छान करतात ते, ह्याच्यात त्यांनी पुढे जावं आणि त्यांना जे आवडतं त्याच्यात त्यांनी करिअर करून पुढे न्यावं, हीच माझी इच्छा आहे. आणि दुसरं म्हणजे मी समाजाला सांगू इच्छिते की समाजाने आमच्याकडे सहानुभूती, दया हे न बघता आम्हाला पाठिंबा द्यावा, आम्हाला विश्वास द्यावा, मग आम्हाला शाबासकी देऊन आम्ही पुढे जाऊ. धन्यवाद. खरं तर याच्यानंतर काय बोलणार, म्हणजे शब्द खरंच नाही आहेत बोलण्यासाठी. कारण असं ऐकलं की वाटतं की खरंच आपण काय करतो आपल्या आयुष्यात. एकच मिनटं आरुषी, सायलीचे आईबाबा नाशिकहून आलेत स्पेशली इथे. ते जिथे असतील तिथे प्लीज उभं राहिलात तर सगळ्यांना बघू देत की कोणी या मुलीला घडवलं आहे. जरा ऑडियन्समधला लाईट लावता येईल. इकडे माझ्या डाव्या बाजूला 2 जण आहेत, या ना 2 मिनटं. विशेष मुलाला घडवण्यासाठी आधी तर आई बाबाच असतात, आणि या दोघांचं म्हणजे मी हॅट्स ऑफ आणि सलाम तुम्हाला. या या ना दादा, पुढे या थोडेसे. घरापासून सुरुवात झाली तर काय काय होऊ शकतं याच्यासाठी मी यांना खरं तर पुढे बोलवलेलं आहे. बाकी सगळे पाठिंबा देतीलच, पण आधी घरातनं आईबाबांपासून सुरुवात होणं खूप गरजेचं आहे. यानंतर आपल्या शाळेतल्या 2 विद्यार्थ्यांचे सत्कार आहेत. विशेष कामगिरी बजावल्याबद्दल सत्कार आहेत. पहिलं म्हणजे श्रेयस कानडे, त्याने आत्ताच 10वीची परीक्षा पास केली आहे
आणि नुसतं नाही बरं का, 76% पास झाला आहे तो. हॉटेल डेकोरेट करण्याचे आणि बुके बनवण्याचे तिथे प्रशिक्षण देतो, तिथे प्रात्यक्षिक करून दाखवतो. मला त्याचं खूप कौतुक वाटतं निहारचं, की त्याचं बऱ्याचदा बोललेलं कळत नाही, पण समोरच्याला समजेपर्यंत तेवढ्याच शांतपणे तो सांगत राहतो आणि परसिस्टंटमध्ये अतिशय उत्तम तो ही वर्कशॉप्स घेतो. तिथल्या सगळ्या लोकांना तो बुके शिकवतो कसे करायचे ते. मगाशी माझ्याकडून एक उल्लेख करायचा राहून गेला, त्याबद्दल क्षमस्व. ज्या आपल्या आजच्या चीफ गेस्ट आहेत सायली पोहरे कुलकर्णी, त्यांचे मिस्टर सौरभ कुलकर्णी तेही आज इथे आलेले आहेत आणि त्यांचे सासू सासरे. तर त्या तिघांचाही त्यांना या स्विमिंगच्या त्यांच्या हॉबीमध्ये त्यांनी अचीव केलेल्या मेडल्समध्ये खूप जास्त पाठिंबा आहे. मगाशी किशोरीताईने जसं उल्लेख केला की आईबाबांपासून सुरुवात होते आणि त्यांनी जर सपोर्ट केला, तर त्यांनी जर पाठिंबा दिला तर पुढे जातात. पण त्याचबरोबर हेही महत्त्वाचं आहे की त्या ज्या फॅमिलीमध्ये गेलेल्या आहेत त्यांनी सपोर्ट करावा आणि तो त्यांना मिळाला, म्हणून आज त्या इथे आहेत. हॅलो, मी त्यांना 1-2 मिनटं उभं राहायला सांगेन. आपण त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवूयात. धन्यवाद. ओमकार टीव्ही. That's in the air, and oh, is it 6-6-6? It's gone over that man at third man. मी पण सचिन आहे. मी पण क्रिकेट खेळतो. मी पण 6 मारतो. फक्त एकदाच बॉल माझ्या बॅटला लागू द्या. मग बघा, गेलाच बॉल सीमापार. असा विचार करताना बॉल बघून मी जोरात बॅट फिरवली 6 मारायला. असा विचार करत असताना बॉल बघून मी जोरात बॅट फिरवली 6 मारायला, पण बॉल आधीच स्टंपवर गेला होता. असं नेहमीच होतं माझ्या क्रिकेटमध्ये. बॅट आणि बॉल कधी एकमेकांना भेटतच नाहीत आणि मी नेहमीच क्लीन बोल्ड होतो. असं नेहमीच होतं माझ्या क्रिकेटमध्ये. बॅट आणि बॉल कधी एकमेकांना भेटतच नाही आणि मी नेहमीच क्लीन बोल्ड होतो. पण तरीही मी परत उभा राहतो 6 मारायला. आणि तरीही मी परत उभा राहतो 6 मारायला. Ronaldo. Oh, genius! Absolute genius! अरे,
मी पण रोनाल्डो आहे. अरे मी पण रोनाल्डो आहे, मी पण फुटबॉल खेळतो. सुसाट सुटतो आणि धपाधप गोल करतो. फक्त एकदाच फुटबॉल माझ्या पायाला लागू द्या, मग बघा झालाच गोल. असं म्हणत असताना पाय उचलून बॉलला मारायच्या आधीच बॉल कधी पायाच्या खालून निघून जातो कळतच नाही. असं म्हणत असतानाच पाय उचलून बॉलला मारायच्या आधीच बॉल कधी पायाच्या खालून निघून जातो कळतच नाही. माझा फूट आणि बॉलचं काही गणित जमत नाही आणि माझाच सेल्फ गोल होतो. माझा फूट आणि बॉलचं काही गणित जमत नाही आणि माझाच सेल्फ गोल होतो. पण तरीही दोन्ही पाय घट्ट रोवून मी परत उभा राहतो गोल करायला. मी तर पी व्ही सिंधू मी पण बॅडमिंटन खेळते. शटलला असा काही तडाखा देते की ते जे सुटतं ते डायरेक्ट पलीकडे आणि पॉइंट माझा असा विचार करतच होते. तेवढ्यात लक्षात आलं बॅडमिंटन तर मलाच फूल बनवतं. FOOL फूल बनवतं. रॅकेट एकीकडे तर शटल दुसरीकडे आणि कधी चुकून जमलंच या दोघांचं तर माझ्याच पायाशी पडतं माझं शटल. आणि कधी चुकून जमलंच या दोघांचं तर माझ्याच पायाशी पडतं माझं शटल. तरी पण मी न चिडता परत कोर्टवर उभी असते शटलला पलीकडे टोलवायला. मी पण आनंद विश्वनाथन. मी पण चेस खेळतो. असं ठरवतच होतो तेवढ्यात माझे तीन हुशार मित्र आले. काय खेळायचं विचारतच होते तसं मी पटकन म्हणालो माझ्याकडे बुद्धिबळ आहे, ते खेळूयात. तसं सगळे माझ्यावर हसले आणि म्हणाले बुद्धिबळ आणि चौघजण बरं ठीक आहे, पण ते खेळताना तू बळ कशाचं वापरणार? मीच मला चेकमेट केलं होतं. पण तरीही मी पट मांडून बसून राहिलो इतरांना चेकमेट करायला.
मला पण खेळायचं असतं. मला पण खेळायचं असतं, पण मला कुणीच खेळायला घेत नाही. मला पण खेळायचं असतं, पण मला कुणीच खेळायला घेत नाही. माझ्याकडे बॉल आहे, बॅट आहे. माझ्याकडे बॉल आहे, बॅट आहे, एवढंच काय स्टंप पण आहेत. पण काय उपयोग? माझ्याबरोबर कुणीच नाही. का? माहीत नाही. सगळ्यांना मी पटवत राहतो माझ्याशी खेळायला. सगळ्यांना मी पटवत राहतो माझ्याशी खेळायला, पण माझ्याशी कुणाचंच पटत नाही. आणि माझं खेळणं काही होत नाही. एकटा कसा खेळू? एकटा कसा खेळू? खेळू शकतो मी, खरं तर खेळू शकतो मी, पण गटातली मजा, टीमचा आनंद मला कसा मिळेल? मला पण जिंकल्यावर टाळ्या देत, उड्या मारत सगळ्यांबरोबर जल्लोष करायचा आहे. पण कसं? माहीत नाही. याला त्याला हाक मारण्यात वेळ निघून जातो. याला त्याला हाक मारण्यात वेळ निघून जातो. दिवस संपून जातो. याला त्याला हाक मारण्यात वेळ निघून जातो, दिवस संपून जातो, आणि संध्याकाळी न खेळताच बॅट बॉल कोपऱ्यात जाऊन बसतात. आणि संध्याकाळी न खेळताच बॅट बॉल कोपऱ्यात जाऊन बसतात, माझ्याच सारखे खेळाच्या अपेक्षेत. पण खेळ काही होत नाही. माझ्या हाकेला ओ कोणी देत नाही. माझ्या हाकेला ओ केव्हा मिळणार? माहीत नाही. कुणीतरी असेल माझ्याशी खेळणारं. कुणीतरी असेल माझ्याशी खेळणारं, माझ्यासाठी वेळ काढणारं, मला समजून घेऊन सामावून घेणारं. कोणीतरी असेल माझ्याशी खेळणारं, माझ्यासाठी वेळ काढणारं, मला समजून घेऊन सामावून घेणारं, पण कोण? माहीत नाही. मला समजून घेणारं का कुणीच नाही? कसं कुणीच नाही? केव्हा भेटणार? कोण शोधणार? अन कुणाला शोधणार? अनेक अनुत्तरित प्रश्न. अनेक अनुत्तरित प्रश्न. तुम्ही याल माझ्याशी खेळायला? तुम्ही याल का माझ्याशी खेळायला? एक प्रश्न उत्तराच्या अपेक्षेत. एक प्रश्न उत्तराच्या अपेक्षेत. पाहिलंत मी पण खेळू शकतो.
मी पण खेळू शकतो.